नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. अंगणेवाडी जत्रोत्सवाला भाविकांची मोठी गर्दी. अंगणेवाडीच्या जत्रेत राजकीय गाऱ्हाणी. किरण सामंतांनी घेतली मंत्री नारायण राणे यांची भेट. राणे सामंतांच्या भेटीमुळे अनेक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. चिपळूण तालुक्यातील पेढे येथील रस्त्याचं काम दर्जाहीन झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. दुर्घटना घडल्यास जबाबदारी घेणार कोण? ग्रामस्थांनी उपस्थित केला सवाल. आणि रत्नागिरी हायटेक बस स्थानकाचं काम अखेर सुरू. निर्माण ग्रुपला देण्यात आला कामाचा ठेका. 18 कोटींच्या कामाला लवकरच गती. पाहूया सविस्तर वृत्त. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी आई भराडीच्या जत्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. अगदी जत्रेच्या पहाटेपासूनच या ठिकाणी भाविकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळत होती. तर दर्शनासाठी देखील भाविकांच्या मोठ्यात मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत होतं. तळ कोकणात अंगणेवाडी आणि कुणकेश्वर या दोन जत्रा मोठ्या उत्साहाने होतात. तर चाकरमानी वर्गाची देखील मोठी उपस्थिती या जत्रोत्सवांना पाहायला मिळते. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा आज मोठ्या उत्साहात संपन्न होत असून भाविकांसोबतच राजकीय नेत्यांची मांदियाळी आज अंगणेवाडीत पाहायला मिळते. दरम्यान मंदिर प्रशासनाने भाविकांना सुलभ दर्शनाची सोय केली असून यंदाच्या यात्रोत्सवाला 10 ते 15 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनानं यात्रा निर्विघ्न पार पडण्यासाठी सज्जता ठेवलेली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय. मंदिर प्रशासनाकडून संपूर्ण मंदिराला फुलांच्या सजावटीसह आकर्षक रोषणाई करण्यात आली. मंदिर परिसराची विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून खास प्रेक्षकांसाठी देखील आपण टिपलेली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास अंगणेवाडी भराडी देवीचं दर्शन घेतलंय. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, भाजप नेते निलेश राणे, रवींद्र फाटक हे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणासाठी सिंचन प्रकल्प वाढवणार असून शेतकऱ्यांना बारमाही पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली. तसेच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग लवकरच पूर्ण होईल असं देखील ते म्हणालेले आहेत. आणि दरवर्षी लाखो भाविक या यात्रेला येतात आणि आईचं दर्शन घेतात. आणि शासनाच्या माध्यमातून देखील जे काही करता येईल ते सांगावं आणि भक्तांसाठी या ठिकाणी जे आवश्यक आहे सुविधा राज्यातील तमाम भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अंगणेवाडीत शनिवारी भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भराडी देवीच्या दर्शनाला होणारी राजकारण्यांची गर्दी देखील अंगणेवाडीच्या जत्रेचं वैशिष्ट्य मानलं जात आहे. त्यानुसार शनिवारी अंगणेवाडीत अनेक राजकारण्यांनी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी देखील भराडी देवीचं दर्शन घेतलंय. ठीक आहे, येतात दर्शनाला, पण देवीची कृपा ही सत्याच्या बाजूनेच असणार आणि सत्याची कास धरून आम्ही जे सर्वजण चाललेलो आहोत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्या सत्याचा विजय आई भराडी देवी करणारच. नाही, देवीला मी सगळं घालतो की त्यांना उभं करच, म्हणजे पुढे मागे होतं त्यापेक्षा उभं कर. पण आम्ही शिवसेना आणि आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी नक्की ठरवलेलं आहे कोणत्या परिस्थितीत यावेळेला आघाडीचा खासदार 2.5 लाख मताधिक्याने निवडून आणणार म्हणजे आणणार असा निर्धार संजयभाई केला आहे ना. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही आज अंगणेवाडीत सपत्नीक येऊन भराडी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी माजी खासदार निलेश राणे देखील उपस्थित होते.
यावेळी नारायण राणे यांनी आई भराडी देवीचं दर्शन घेऊन चांगलं वाटल्याचं देखील सांगितलंय. मी अनेक वर्ष भराडी देवीला येतोय, आजही आलो. भराडी देवीचं दर्शनाने मी आत्तापर्यंतची जी प्रगती केली, राजकारणात यश मिळवलं, तर या माझ्या भराडी देवीचं त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे, सहभाग आहे. आणि म्हणूनच दरवर्षी न चुकता मी दर्शन घेतो. भराडी देवीला माझी प्रार्थना आहे की महाराष्ट्रात शिवसेना, शिंदे आणि अजित पवार गटाची सत्ता आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये परत सत्ता त्यांची येऊ द्या. त्याचप्रमाणे देशात लोकसभेची निवडणूक आहे. लोकसभेची निवडणुकी आता या महिन्यात आचारसंहिता आता लागेल 15 तारीखच्या दरम्यान. आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं, देवीला प्रार्थना करावीशी वाटते की आमच्या नरेंद्र मोदी पंतप्रधान, भारत देशाचे विकसित भारताचे पंतप्रधान, आत्मनिर्भर भारत करणारे पंतप्रधान मोदी साहेब यांना परत एकदा त्यांना सत्तेची हॅट्रिक पूर्ण होऊ द्या. हा तिसरा टर्म आहे आणि असं यश देवीने द्यावं. भाजप पक्ष या मतदारसंघात आपलं काम करतोय. पक्षाने जाहीर केल्याशिवाय मतदारसंघाबाबत बोलणार नाही. गेली अनेक वर्ष निलेश राणे या मतदारसंघातून लढला आहे. त्यामुळे या मतदारसंघावरती भाजपचा हक्क आहे. या मतदारसंघावरती वैयक्तिक दावा नसून पक्षाचा दावा असल्याचं नारायण राणेंनी पुन्हा एकदा म्हटलंय. या मतदारसंघावर निलेश लढला. वर्षानुवर्ष आम्ही या मतदारसंघामध्ये विधानसभा, लोकसभेच्या निवडणूक लढवतो. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा हा मतदारसंघ असल्याने आमचा दावा पक्षाला ही सीट मिळावी म्हणून, वैयक्तिक दावा नाही आहे, पक्षाला मिळावी म्हणून. पक्षाने जाहीर केल्याशिवाय मी काही बोलत नाही आणि त्याशिवाय मी काय बोलणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीसंबंधी पक्ष जेव्हा जाहीर करेल, माझ्याशी बोलेल, तेव्हा मी माझं मत सांगेन. पक्षाला सांगण्या अगोदर पत्रकारांना सांगावं असं मला वाटत नाही, म्हणून आज नको, पुढली बार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना आता या लोकसभेच्या जागेसाठी भाजपकडून नाव चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची आज या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती कणकवलीतील राणेंच्या ओम गणेश निवासस्थानी महत्त्वपूर्ण भेट झाली. मात्र या भेटीत फारशी काही चर्चा झाली नसली तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी भेट घेत किरण सामंत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर किरण सामंत यांनी देखील महायुतीमध्ये वरिष्ठ ठरवतील तो उमेदवार असेल असं सांगताना केंद्रीय मंत्री नारायण राणे इच्छुक असतील तर त्यांना देखील माझ्या शुभेच्छा असे महत्त्वपूर्ण विधान केलंय. कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी त्यांची आज भेट झाली. लोकसभेच्या जागेवरून भाजप व शिवसेनेमध्ये दावे प्रतिदावे होत असताना किरण सामंत यांनी आज भेट घेत या लढतीबाबत उत्सुकता अजून वाढवलेली आहे. त्यामुळे आता लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता अजून ताणली गेली आहे. चिपळूणमधील पेढे, माळेवाडी, चोपडेवाडी, शितपवाडी, फरशीटिठा येथील ग्रामस्थांच्या घराकडे जाण्याचा मार्ग कॉन्ट्रॅक्टरच्या दिरंगाईमुळे बंद झालेला आहे. त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत. तर खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेकडेही चेतक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करीत असल्याची माहिती पत्रकारांनी दिली. यावेळी उभाटा शिवसेना नेते मंगेश शिंदे, माजी सरपंच प्रवीण फाकळे, सुनील उकारडे, मनीष पाकळे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. आज हा 15 दिवस आम्हाला जायला यायला रस्ता नाही आहे. हा रस्ता कटिंग करून देतो म्हटले, हा पोल शिफ्टिंग करून देतो म्हटले. आज 8 ते 10 दिवस झाले आम्हाला सेट डाऊन मिळत नाही म्हणून बोलायचं एवढंच झालं. आणि 4-4 दिवस फोन कोण उचलत नाही, ना सुपरवायझर उचलत, तर ना तर निर्मल साहेब कोण आहे तो उचलत, तर जयंतीबाई उचलत. काय अगदी 4-5 फोन केल्यानंतर आला तर एखादा फोन येतो, नाहीतर फोन कोण उचलत नाही. हा इंजिनियर सांगतो माझ्या हातात काय नाही, माझं काम बंद केलं तरी चालेल. आता हा रोलिंग नाही काय नाही, हे बघा, हे दगड बघा, हे सगळे दगड तसेच आहेत आणि हे डायरेक्ट ह्याच्यावर आता खडी टाकली आणि ही खडी आता ग्रेडर आणून लेवल झाली की खालचं हे तसंच राहिला. ह्या रस्ता आरणार नाही का मला सांगा. ही किती आता ही 7 ते 8 फूट खोली
लहान मुलं शाळेत जाणारे, आमची इथं कुटुंब राहणारे, हा कटिंग रस्ता पर्याय करून द्या, ते पण नाही. आज काम थांबवा म्हणून सांगितलं तेव्हा कुठे फोन यायला लागले. खासदार साहेबांनी सुद्धा सांगून सुद्धा त्यांनी लक्ष नाही दिलेलं आहे. गोशाळेत असणाऱ्या हजारो गायींच्या चाऱ्यासाठी गेल्या 8 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे येथील संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्तीधाम संस्थेत उपोषणाला बसलेल्या भगवान कोकरे महाराज यांची प्रकृती अधिकच खालावली असून आज सकाळी त्यांना अक्षरशः रक्ताच्या उलट्या झाल्या. लोटे येथील त्यांच्या गोशाळेत 1200 देशी वंश गायी आहेत. मात्र शासनाने त्यांना मंजूर अनुदानाचा शेवटचा टप्पा न दिल्यामुळे त्यांचा चारा पाण्याचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. ते मंजूर अनुदान प्राप्त करण्यासाठी भगवान कोकरे महाराज 22 फेब्रुवारीपासून गोशाळेतच उपोषणाला बसलेत. आज उपोषणाच्या 8व्या दिवशी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असून त्यांना अक्षरशः रक्ताच्या उलट्या झाल्यात. त्याच ठिकाणी त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. गायींसाठी आपला जीव गेला तरी चालेल अशी भूमिका आता कोकरे महाराज यांनी घेतलेली आहे. उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे. अजूनपर्यंत तरी तशी काही दखल घेतली नाही. फक्त भरत शेठ गोगावले हे प्रयत्न करतात, पण तसं काय मागणी अजून अधिकृत काय पूर्ण झालेली दिसत नाही. सर्व महाराष्ट्रातल्या गायी ज्या अपघातात जखमी झालेल्या किंवा गोशाळांमधून आहेत त्या गायी उत्पन्न न देणाऱ्या आहेत. आणि माझी प्रमुख मागणी आहे, महाराष्ट्रातल्या गायींना या उन्हाळ्याच्या काळात चारा आणि पाणी या 2 गोष्टी महाराष्ट्र शासनाने पुरवाव्या. आणि जर आम्ही या देशात गायीला आई म्हणतो, जर त्या गायीला आपण आई म्हणून पूजा करतो किंवा राजकारणासाठी जर त्या गायीला वापरतो, तर त्या गायीला 2 टाईम चारा आणि पाणी एवढीच आमची मागणी आहे की तिला जर आई म्हणतो तर ती बिचारी, आपण जर एक भाकरी कमी खाल्ली ना साहेब पोटात कळ येते. त्या बिचाऱ्या जनावरांनी कुणाकडं मागायचं. आज शिंदे साहेब, फडणवीस साहेब एवढे जर दिग्गज नेते या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता, अजितदादा पवारांसारखा माणूससुद्धा यांच्याबरोबर असताना जर आज गायीला आपण देऊ शकत नाही तर कधीच गायीला देऊ शकत नाही. आणि म्हणून शासनाने काय तो निर्णय घ्यावा. माझ्या आत्महत्येनंतर जर निर्णय होणार असेल तरीसुद्धा मी शासनाला धन्यवाद देतो. मी काही शासनाच्या विरोधात बोलू इच्छित नाही. मी शासनाचा विरोधक नाही आहे. रखडलेल्या रत्नागिरीच्या हायटेक बस स्थानकाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. जुन्या कामावरून नवीन काम सुरू केले जाणार असल्याने लेआउटचा विचार करून दुसऱ्या टप्प्यात बांधकामाला गती दिली जाणार आहे. याला निर्माण ग्रुपने दुजोरा दिला असून 18 कोटींचं हे काम असून त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने निधी उपलब्ध करून दिलाय. पालकमंत्री उदय सामंत यांच्यामुळे रखडलेल्या या कामाला मुहूर्त मिळालाय. जुन्या ठेकेदारानं हे काम करण्यास नकार दिल्यानं त्याचा ठेका रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया करण्यात आली. रत्नागिरीच्या निर्माण ग्रुपला हा ठेका मिळालेला आहे. या कामाला कालमर्यादा घालून घेतलेली आहे. पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलंय. 10 कोटींचं हे काम होते. कोरोनामुळे कामाला ब्रेक लागला. त्यानंतर अद्यापपर्यंत हे काम अपूर्णच होते. कामाची रक्कम वाढत गेली. त्यामुळे ठेकेदारानं काम करण्यास नकार दिला होता. महामंडळाने देखील एवढी रक्कम देणे शक्य नव्हते. पालकमंत्री उदय सामंत यांनी यामध्ये तोडगा काढला आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत याला 18 कोटींचा निधी दिलाय. निर्माण ग्रुपकडे हे काम गेल्याने कामाला सुरुवातही झालेली आहे. पहिल्या ठेकेदाराने बसस्थानकाचा पाया उभारलेला आहे. त्या कामाचा आराखडा पाहून निर्माण ग्रुपने आता त्यावर चिऱ्याचं बांधकाम सुरू केलंय. भारतीय जनता पक्षाचे कोकणचे भाजपचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपळूण व रत्नागिरी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी स्वयंवर मंगल कार्यालय रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलाय. बीजेपीमध्ये प्रवेश करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे राष्ट्रभक्ती हे बीजेपीकडे आहे. इतर पक्षांमध्ये आणि बीजेपीमध्ये जे फरक आहे ते म्हणजे राष्ट्रासाठी केलेली सेवा किंवा राष्ट्रहित हे मला भावलं. आणि आत्तापर्यंत गेले 2014पासूनचे जे आपण कामं बघतोय जी कुणालाही याच्या आधी शक्य नाही झाली ती आपल्या आदरणीय पंतप्रधान मोदींनी करून दाखवली. आणि सर्वात लहानात लहान कार्यकर्त्याला पण इथे सन्मान दिला जातो. त्याच्या कामाची पोचपावती दिली जाते आणि हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. आणि आता नुकताच झालेले 370 काश्मीरचा कायदा असेल किंवा अयोध्येचं उद्घाटन असेल, ज्या पूर्ण अशक्य कोटीतील गोष्टी होत्या ज्या होऊच शकत नव्हत्या असं सगळ्यांना वाटत होतं, ते मात्र आदरणीय मोदींनी करून दाखवलं. आणि अशा भरपूर काही गोष्टी आहेत की ज्यामुळे आम्ही सर्वजण महिला प्रत्येक भाजपामध्ये आज प्रवेश केला. आपण काय करायला पाहिजे, आपल्या कामातून दाखवलं पाहिजे. हे लोड शेडिंग आहे, हे मुक्त करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने लोकांना ठासून सांगा. आठवण देऊन द्या. लोक विसरणार आहे. मतदार हा थोडासा विसरावा असतो. काय लिहिलेल्या गोष्टी आज विसरून जातो.
लायन्स क्लब खेडस्टारच्या वतीनं लायन्स कोकण सुंदरी 2024 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेला संपूर्ण कोकणातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। ही स्पर्धा उद्या 3 मार्च 2024 रोजी खेडमधील पाटणे लॉन या ठिकाणी संपन्न होणार आहे। या स्पर्धेसाठी अलिबाग, रायगड, सिंधुदुर्गसह संपूर्ण स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय। आज पाटणे लॉन येथे उद्या होणाऱ्या स्पर्धेची पूर्वतयारी सुरू असल्याचं चित्र आज पाहायला मिळतंय। या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन देखील लायन्स क्लब खेडस्टारच्या अध्यक्षा लायन विनया चिखले यांनी केलंय। मी इथे खेडमध्ये आली आहे कोकण सुंदरी यासाठी आणि माझ्यासोबत हे सर्व आहेत पूर्ण कोकणातून आले आहे, जसे की अलिबाग असो, सिंधुदुर्ग, रत्नागिरी इथून। तर उद्या आम्ही संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला भेटायला येणार आहोत। तुम्ही नक्की आम्हाला सपोर्ट करायला। धन्यवाद। लायन्स क्लब प्रस्तुत कोकण सुंदरी 2024 त्यासाठी आम्ही सगळी इथे एकत्र आलेलो आहोत आणि आज प्रॅक्टिस चालू झाली। त्यासाठी आम्हाला कोरिओग्राफर म्हणून मृणाल मॅम हे आलेले आहेत आणि खेडवरून, महाडवरून अजून बऱ्याचशा ठिकाणीकडून मुली आलेल्या आहेत आणि आमची प्रॅक्टिस खूप धमाल चालू आहे। खूप मजा येत आहे। सगळ्या मुली खूप फ्रेंडली आहेत आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही नक्की यायचं आहे। लायन्स क्लब खेडस्टारने लायन्स कोकण सुंदरी 2024 या स्पर्धेचे आयोजन केले आहे आणि खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला आहे। आम्हाला 4 जिल्ह्यातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यातून आम्हाला चांगले स्पर्धक मिळालेले आहेत आणि त्यांची आजपासून पाटणे लॉन येथे प्रॅक्टिस चालू आहे आणि उद्या दिनांक 3 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता पाटणे लॉन येथे ही स्पर्धा सुरू होणार आहे। या स्पर्धेला सर्वांनी यावं आणि या स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावं। आम्ही ह्या मुलींना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी ही एक संधी दिलेली आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की माझे खेडवासीय सगळे ह्या कार्यक्रमाला आवर्जून येतील। खेड तालुक्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व सेवानिवृत्त कृषी अधिकारी संजय कृष्ण महाडिक यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय। गेली 39 वर्ष त्यांनी आपली सेवा बजावली। संजय महाडिक हे स्वतः कृषी अधिकारी होते, तर त्यांच्या पत्नी या जिल्हा परिषदेच्या शाळेवरती मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत। तसेच त्यांचा मुलगा हा IPS अधिकारी आहे। संजय महाडिक यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला। यावेळी मास्टर फार्म खेड भूमिपुत्र फार्मर प्रोड्युसिंग कंपनीतर्फे त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या। आता वेळ झाले प्राईम टाइम मध्ये इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।